नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आजचं आपलं सेशन असणार आहे जीएल क्रिएशन, लेजर क्रिएशन. ठीक आहे. सो मी इथे काही एंट्रीज दिलेला आहे एक्सपेन्सच्या. आय होप सो तुम्हाला स्क्रीन प्रॉपर दिसत असेल. ठीक आहे. इथे काही एंट्रीज आहेत. ठीक आहे. फर्स्ट माझी एंट्री आहे रंट अकाउंट डेबिट टू कॅश. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे सॅलरी एक्सपेन्स अकाउंट टू बँक, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश, इलेक्ट्रिसिटी अकाउंट डेबिट टू बँक, रिपेअर अँड मेंटेनन्स अकाउंट डेबिट टू कॅश. ठीक आहे. या एक्सपेन्सच्या एंट्रीज आहेत. सो याचे जीएल क्रिएट करणार आहे. आता इथे जीएल आपण कोणते कोणते बनवणार आहोत. रेंट एक्सपेन्सचा बनवणार आहोत, कॅशचा बनवणार आहोत, सॅलरीचा, बँकचा, स्टेशनरी. बरोबर आहे. हे सगळे आपण जीएल्स फर्स्ट क्रिएट करून बघणार आहोत. एसएपी मध्ये जीएल कसे क्रिएट करायचे. ठीक आहे. आपण एसएपी मध्ये काही, आणि मी तुम्हाला जीएल क्रिएट करताना सांगितलं प्रत्येक इंडिव्हिज्युअल जीएलला एक नंबर रेंज आहे, जिथे आपण चार्ट ऑफ अकाउंट ग्रुप डिफाईन केला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जीएल कॉन्फिगरेशनमध्ये. मी ते तुम्हाला दाखवतो. इथे आपण जीएल कॉन्फिगरेशनमध्ये इथे आपण अकाउंट ग्रुप डिफाईन केले. प्रत्येक एक्सपेन्सचा ग्रुप क्रिएट केला, इन्कमचा ग्रुप क्रिएट केला. हे बघा, हे ग्रुप्स क्रिएट केले ना. इथे आपण नंबर रेंज दिलेले आहेत. बघा इथे ड्युटीज अँड टॅक्सेसचा पण आहे. इथे एक्सपेन्सचा पण आहे. बघा, एक्सपेन्ससाठी जीएल काय दिला आहे 148001. सो एक्सपेन्सचे जे काही जीएल क्रिएट करेल ते मी या नंबर रेंजच्या अंडर क्रिएट करणार. सेम जर इन्कमचे केले तर इन्कमसाठी 252011, 252001 याच्या अंडर बनणार. त्याच्यानंतर कॅश इन हँडसाठी आपल्याला कॅश इक्विव्हॅलेंट करून आहे. ठीक आहे. सो त्याच्या अंडर बघणार. आता हे आपण ERP वरती बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट मला जीएल करायचं आपल्याला रेंट अकाउंट. ठीक आहे. सो SAP इझी स्क्रीनवरती आलो मी. ठीक आहे. आता कॉन्फिगरेशनचा जो पार्ट होता तो आपण कंप्लीट केलेला आहे टिलपर्यंत. माझे तुम्ही जर स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघितले सगळे सेशनचे, सो कॉन्फिगरेशन इम्प्लिमेंटेशनचं जो काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला एंड युजरचं काम बघायचं आहे. ठीक आहे. मास्टर क्रिएशन, ट्रान्झॅक्शन्स आणि रिपोर्टिंग. ठीक आहे. सो आज त्याच्यातला फर्स्ट पार्ट असणार आहे जीएल क्रिएशन, जनरल लेजर क्रिएशन. विदाउट लेजर क्रिएशन आपण कोणतंही ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, कोणतेही अकाउंटिंग एंट्री पोस्ट करू शकत नाही, कोणतीही डॉक्युमेंट एंट्री आपण पोस्ट करू शकत नाही. ठीक आहे. सो आपली ही जी SAP इझी ॲक्सेस स्क्रीन आहे त्याच्यावरती आपल्याला जीएल क्रिएशन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्याला जीएल क्रिएशन करायचं असेल. ठीक आहे. सो फर्स्ट आहे SAP मेन्यू लिस्ट. इथे दिसतं SAP मेन्यू लिस्ट. त्याच्यानंतर अकाउंटिंग, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग, त्याच्यानंतर जनरल लेजर, त्याच्यानंतर मास्टर रेकॉर्ड, त्याच्यानंतर जीएल अकाउंट्स, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग, आणि त्याच्यानंतर आहे FS00 सेंट्रली. ठीक आहे. सेंट्रली जीएल क्रिएट करायला सेंट्रली बोललं जातं. ठीक आहे. त्याला टी कोड आहे FS00. मी पाथ तुम्हाला रिटर्न सांगतोय. SAP इझी ॲक्सेस, तुम्ही नोट डाऊन करा मी जसं बोलतो तसं. SAP इझी ॲक्सेस, SAP मेन्यू, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, मास्टर रेकॉर्ड, जीएल अकाउंट्स, इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग, त्याच्यानंतर सेंट्रली. टी कोड आहे FS00. बघा इथे टी कोड शो करतोय. जर इन केस कधी इथे टी कोड नाही शो केलं तर हे ॲक्टिवेट कसं करायचं. इथे सेटिंग्स बघा. आता मी ते काढून दाखवतो. इथे दिसतात डिस्प्ले टेक्निकल नेम्स. बघा मी इथून काढतो, ओके करतो त्याला. आता बघा वापस तुम्हाला इथे टी कोड नाही दिसणार. SAP मेन्यू, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, मास्टर रेकॉर्ड्स, जीएल अकाउंट्स, इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग, सेंट्रली. बघा इथे टी कोड आता दिसत नाहीये, विजिबल नाहीये. ठीक आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे. टी कोड जर बघायचे असतील तर ते एक्स्ट्राज
सेटिंग आणि इथे डिस्प्ले टेक्निकल नेम. ठीक आहे, इथे डिस्प्ले टेक्निकल नेम अँड क्लिक ऑन ओके. स्क्रीन वापस हाईड होते, वापस तुम्ही पाथ यूज करा. अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, मास्टर रेकॉर्ड, जेल अकाउंट्स, इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग आणि इथे FS00. ठीक आहे. सो तुम्ही कमांड बॉक्समध्ये, इथे कमांड बॉक्समध्ये FS00 केला तरी तुमच्यासमोर ते विंडो ओपन होईल. आता इथे कुठे एक्झिक्यूट बटन नाही, लक्षात ठेवा. इथे कुठे एक्झिक्यूट बटन नाही, तुम्हाला त्या टेक्स्टवरती डबल क्लिक करायचं आहे, तर तुमच्यासमोर GL क्रिएशनची विंडो ओपन होईल. सो इथे बघा, इथे कोणाची तरी कंपनी कोड आहे, TR आपल्याला विजिबल होते, इथे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती. ठीक आहे. सो बघा, एक्सपेन्समध्ये पण त्यांनी बघा बनवलं आहे, रेंट अकाउंट बनवलं आहे, परचेस अकाउंट बनवलं आहे. ठीक आहे. अदर करंट लायबिलिटीज आहे, त्याच्यामध्ये सेल्स ऑन GST ऑन सेल आहे, डिफर्ड टॅक्स असेट आहे. ठीक आहे. इन्कम आहे, दिसतंय. सो अशाच पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचं आहे एक एक नंबर रेंजमध्ये. ठीक आहे. सो इथे तुम्हाला ऑप्शन दिसतंय क्रिएट, क्लिक ऑन क्रिएट, क्लिक ऑन क्रिएट. आता इथे तो काय विचारतो, GL अकाउंट आणि कंपनी कोड. म्हणजे तुम्ही एक्सपेन्सच्या अंडर जर बनवणार असाल तर फर्स्ट इथे तुम्हाला तो नंबर रेंज टाकावा लागणार आणि इथे खाली कंपनी कोड. सो इथे कंपनी कोड आपण चेंज करूया, TATS. ठीक आहे. ही आपली कंपनी कोड आहे. आता GL नंबर जर तुम्ही नवीन क्रिएट करत असाल तर तुम्हाला तो GL नंबर कसा बघायला भेटेल, त्याच्यासाठी कंट्रोल N करा, नवीन विंडो ओपन होईल. आपण जे चार्ट ऑफ अकाउंट ग्रुप केले ना, डिफाईन केले ना, तर ते ओपन करायचे इथे नवीन विंडो. त्याच्यासाठी टी कोड आहे OBD4, टी कोड आहे OBD4. प्रेस एंटर. त्याच्यानंतर क्लिक ऑन पोझिशन, इथे खाली दिसतं क्लिक ऑन पोझिशन, पोझिशनवर क्लिक करा. TATS आपला चार्ट ऑफ अकाउंट आहे, तो टाकायचा तिथे. हे बघा, सगळे चार्ट ऑफ अकाउंटचे रिलेटेड अकाउंट ग्रुप्स इथे आलेले आहे. सो आपला एक्सपेन्स आहे, सो एक्सपेन्स इथे बघा एक्सपेन्स आहे. सो 14800 इथून असं सिलेक्ट करून कंट्रोल C ने कॉपी करून आपल्या वापस त्या विंडोवर जाऊन इथे पेस्ट करू शकता. ठीक आहे. इथे अकाउंट ग्रुपवर कंट्रोल V आणि ओके करायचं. ओके केल्यावरती इथे तुम्हाला विंडो ॲक्टिवेट होईल. बघा, ही विंडो ॲक्टिवेट झालेली आहे. आता हे तुम्ही बोलत आता हे ऑलरेडी कसं काय येतं, ऑलरेडी नाही येते, इथे कोणाची तरी कंपनी ऑलरेडी आहे ना, सेम नंबर रेंज त्यांची पण असेल, म्हणून इथे डायरेक्ट रिफ्लेक्ट होत आहे. सो इथे काय करायचं, एक्सपेन्स आहे बघा, इथे शो करतं GL मध्ये. का शो करते, कारण मी माझ्या कंपनी कोडला माझा चार्ट ऑफ अकाउंट असाइन केलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे अकाउंट ग्रुप टाकलेले आहेत, जे मी आता तुम्हाला OBD4 मध्ये दाखवले, म्हणून इथे तुम्हाला शो करता येते. ठीक आहे. जर तुम्ही तिकडे टाकणार असाइन करणार नाही अकाउंट ग्रुप्स तर तुम्हाला ही अशी स्क्रीन येणार नाही इकडे. सो इथे एक्सपेन्स आहे, इथे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे रेडिओ बटन दिसतं तुम्हाला, PLN स्टेटमेंट. बॅलन्स शीट नाही घेणार, बॅलन्स शीट म्हणजे ओपन आयटमसाठी आपण यूज करतो. इथे एक्सपेन्स आणि इन्कम असेल तर तुम्हाला PLN स्टेटमेंट घ्यायची. सो इथे टाईप करायचं आहे रेंट अकाउंट शॉर्ट टेक्स्टमध्ये आणि इथे खाली आहे हे GL अकाउंट लॉंग टेक्स्ट रेंट अकाउंट. इथे तुम्ही पूर्ण अकाउंट पूर्ण टाईप करायचं आहे. ठीक आहे. अकाउंट ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचा ग्रुप घ्यायचा आहे एक्सपेन्सचा. त्याच्यानंतर ते PLN स्टेटमेंट घ्यायचं आहे, इथं रेडिओ बटनवर क्लिक करायचं आहे. शॉर्ट टेक्स्टमध्ये तुम्ही टाईप करायचं रेंट अकाउंट आणि लॉंग टेक्स्टमध्ये तुम्हाला फुलफिलमध्ये नाव लिहू शकता. त्याच्यानंतर इथे ही जी फर्स्ट विंडो होती ती टाईप डिस्क्रिप्शनची होती. ठीक आहे. त्याच्यानंतर कंट्रोल डेटावरती क्लिक केल्यावरती इथे कंट्रोल डेटावरती क्लिक केलं, फर्स्ट आहे अकाउंट करन्सी, इथे INR टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर ओनली बॅलन्स इन लोकल करन्सीवरती क्लिक करायचं आहे, ओनली बॅलन्स इन लोकल करन्सीवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे खाली दिसतं तुम्हाला अकाउंट मॅनेजमेंट इन कंपनी कोड,
इथे लाईन आयटमवरती क्लिक करायचं आहे. लाईन आयटम म्हणजे आपलं इन्कम आणि एक्सपेन्स, डेबिट क्रेडिटनी आपण एंट्री करणार आहोत. ठीक आहे. जर मी बॅलन्स शीट घेतलं असतं तर मी ओपन आयटमवरती क्लिक केलं असतं. बरोबर आहे. म्हणजे ज्याचं पेमेंट करायचं बाकी किंवा पेमेंट यायचं बाकी आहे. ठीक आहे. रिसीव्ह करायचं बाकी आहे, पेड करायचं बाकी आहे. आता आपले लाईन आयटम म्हणजे डेबिट क्रेडिटनुसार आपण करणार आहोत इन्कम आणि एक्सपेन्सवरती. सो लाईन आयटम डिस्प्लेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल सॉर्ट की. सॉर्ट की म्हणजे आता इथे खूप सारे सॉर्ट की आहे. जसं जसं पुढे टॉपिक येईल तसं तसं तुम्हाला शॉर्ट की पण कळत जातील काय आहे. शॉर्ट की म्हणजे हे GL आपण यूज करणार आहोत तर कशाची अकॉर्डिंग आपण यूज करणार आहोत. आपण जे ट्रान्झॅक्शन करणार ते पोस्टिंग डेटच्या हिशोबाने करणार आहोत. ठीक आहे. तर कस्टमरसाठी असेल, वेंडरसाठी असेल, डिफरंट इथे आहेत. ठीक आहे. ते आपल्याला टॉपिक वाईज कळतील टोटल. सो इथं फर्स्ट आपण जो यूज करणार आहे तो 001 पोस्टिंग डेट. यूज 001 पोस्टिंग डेट. तुम्ही टाईप पण करू शकता, नो इश्यू. इथे ऑप्शन डायरेक्ट सर्चचं ऑप्शन पण आहे. हे झाल्यानंतर त्याच्यानंतर क्रिएट बँक इंटरेस्ट थर्ड विंडो आहे. क्रिएट बँक इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे फील्ड स्टेटस ग्रुप. माहिती आहे ना आपण फील्ड स्टेटस ग्रुप पण असाइन केले. ग्रुप G004 बरोबर आहे की नाही. सो सर्च करायचं आहे. तुम्हाला इथे दाखवतो बघा. हे बघा हे आपण ग्रुप असाइन केले. फील्ड स्टेटस ग्रुप, कॉस्ट अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंट. सो आता आपण काय करतोय एक्सपेन्स अंडर बनवतोय ना. सो रेंट अकाउंट बनवलं. रेंट म्हणजे माझा कॉस्ट आहे. सो त्याच्यासाठी आपण यूज करणार ग्रुप G004. ठीक आहे. टाईप केला तरी चालतो. जो तुम्हाला माहीत असेल टाईप करू शकता किंवा सर्च करून असं त्याच्यावर डबल क्लिक करा. प्रेस एंटर करा. प्रेस एंटर केल्यावरती इथे वरती सेव्ह बटन आहे. ठीक आहे. क्लिक ऑन सेव्ह किंवा शॉर्टकट की Ctrl+S. क्लिक ऑन सेव्ह. ठीक आहे. डेटा वॉज सेव्ह. तुम्हाला मेसेज आला. बट मेसेज आल्यानंतर इथे साईडला तुम्हाला तुमची कंपनी कोड रिफ्लेक्ट झाली पाहिजे. बट आता ही दुसरी कंपनी कोड रिफ्लेक्ट होते. जर तुम्हाला कंपनी कोड बघायची असेल तर काय करणार. इथे आपल्याला ऑप्शन आहे चेंज कंपनी कोड. दिसतं तुम्हाला चेंज कंपनी कोड. सो क्लिक ऑन चेंज कंपनी कोड. इथे आपली TATS टाका. प्रेस एंटर. हे बघा शो करते TATS. ॲरोवरती क्लिक केलं आहे बघा. एक्सपेन्सच्या अंडर आता आपण एक GL क्रिएट केला आहे. समजलं. क्लिअर झालं तुम्हाला. आता मी कॅशचा बनवतो. बरोबर आहे. सो कॅशसाठी मी बाजूला विंडो ओपन केला आहे ना OBD फॉर अकाउंट ग्रुपचा. सो इथे कॅश आणि कॅश इक्विवलेंटची रेंज असेल इथे दिलेलं असेल. आपण चेक करूया. हे बघा कॅश आणि कॅश इक्विवलेंट. सो 255,000 ही अगेन मी कॉपी केली. त्या विंडोवरती गेलो. अल्ट टॅप करून इथे क्रिएटवरती क्लिक केलं. पुन्हा इथे मी पेस्ट केली. कंपनी कोड बघायचा नेहमी खाली. कंपनी कोड पण आपलाच असला पाहिजे. ओके केलं. मग इथे राईट साईडच्या स्क्रीनवरती आलो. टाईप डिस्क्रिप्शन अकाउंट ग्रुप. इथे कॅश आणि कॅश इक्विवलेंटची रेंज घेतली. बिलिंग स्टेटमेंट ठेवा. इथे टाईप करा शॉर्टकट कॅश अकाउंट. खाली टाईप करतो कॅश इन हँड. आता हे तुम्ही बोला की तुम्ही टाईप करायच्या अगोदरच इथे सगळं कसं येतं आहे. मी जर सेम युजर ID वरती जर मी अगोदर कंपनी कोड क्रिएट केली असेल किंवा मी टेक्स्ट यूज केलं असेल तर मला हे रिफ्लेक्ट होत राहणार जे टेक्स्ट यूज केलं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर कंट्रोल डेटावरती क्लिक करणार. ओनली बॅलन्स इन लोकल करन्सी, INR करन्सी, लाईन आयटम इथे येणार 001. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिएट बँक इंटरेस्ट इथे येणार. फील्ड G001 घ्या इथे किंवा इथे ऑप्शन आहे बँक ऑब्लिगेटरीसाठी पण. तो पण तुम्ही यूज करू शकता कॅश इन हँडसाठी. G005. ठीक आहे. ऑब्लिगेटरी व्हॅल्यू डेट. बट आपण G001 घेऊया. ठीक आहे. प्रेस एंटर करा. सेव्ह करा. ठीक आहे. सो आपण दोन रेंज घेतल्या म्हणजे एक्सपेन्स अकाउंट ग्रुप घेतला. एक्सपेन्स अकाउंट ग्रुपमध्ये रेंट अकाउंट हा एक GL. मी काय सांगितलेलं प्रत्येक GLला एक इंडिव्हिज्युअल नंबर रेंज आहे. सो हा रेंट अकाउंटचा नंबर रेंज झाला. त्याच्यानंतर हा कॅश अकाउंटचा नंबर रेंज झाला. समजा आता रेंटवरती मला अजून एक GL क्रिएट करायचं आहे. बरोबर आहे.
सो मी काय करणार, आता मला वापस तिकडे जायची गरज नाही, माझ्याकडे नंबर रेंज एक फर्स्टवाली आलेली आहे. सो मी काय करणार, त्या ऑप्शनवरती माऊसनी राईट क्लिक करायचं, माऊसनी राईट क्लिक करायचं. इथे तुम्हाला ऑप्शन आहे ना डिस्प्ले, चेंज, कॉपी. तुम्हाला जर त्या GL मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर क्लिक ऑन चेंज. बघा ते GL पुन्हा ऍक्टिव्हेट झालं. तुम्ही अजून पाहिजे ते चेंजेस करू शकता. ठीक आहे, मी ते टाईप करतो रेंट अकाउंट एक्सपेन्स. ठीक आहे, आणि वापस मी सेव्ह केलं. बघा मी चेंजेस करून सेव्ह केले. जर समजा तुम्हाला चेंजेस नाही करायचं, फक्त GL डिस्प्ले करायचं तर ते डिस्प्ले ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही तुमचं GL बघू शकता, बाबा मी काय त्या GL मध्ये कॉन्फिगरेशन केलेलं आहे. बरोबर आहे, हे सगळे फील्ड आहेत माझे. ठीक आहे, हे फील्ड झाले माझे सगळे, लक्षात घ्या. सो मी फील्ड असे चेंज करू शकतो, टाईप करू शकतो त्याच्यामध्ये. सो आता रेंटमध्ये मला अजून एक GL बनवायचा आहे. बरोबर आहे, आता GL कोणता बनवायचा आहे, रेंट एक्सपेन्स झाला, सॅलरी एक्सपेन्स मला बनवायचा आहे. ठीक आहे, सो राईट क्लिक केलं, इथे दिसतं ऑप्शन तुम्हाला कॉपी, राईट क्लिक माऊसनी कॉपी. ठीक आहे, क्लिक केलं कॉपी. इथे फर्स्ट मी दिसतं तुम्हाला रेफरन्स GL 1 मी यूज केलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, 2 करायचं आहे. सो 1 काढून मी टाईप करणार 2 GL अकाउंट न्यू, आणि इथे खाली कंपनी कोड बघायचं. ओके करा. सॅलरी एक्सपेन्स अकाउंट. ठीक आहे, सेम GL टेक्स्ट मी कॉपी करतो आणि खाली पेस्ट करतो. प्रेस एंटर एकदा, देन कंट्रोल डेटा अगेन सेम कॉन्फिगरेशन सेम. बघा, कारण मी कॉपी केलं ना त्या GL ला, तर कॉन्फिगरेशन सेम असणार. मला काय मग फक्त टेक्स्ट चेंज करायचं. तरी पण तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं की काही चेंजेस झालेले आहेत त्या चुकून. सो माझं क्रिएट बँक इंटरेस्टवरती पण व्यवस्थित आहे, माझं फील्ड पण बरोबर आहे, माझं कंट्रोल डेटा पण व्यवस्थित आहे, टाईप डिस्क्रिप्शन माझं व्यवस्थित मिळालेलं आहे. सो तुम्हाला इथे फक्त टाईप डिस्क्रिप्शन चेंज करायचं आहे, सेव्ह करायला. बघा, त्याच्यामध्ये आता रेंटच्या अंडर सॅलरी एक्सपेन्स पण क्रिएट झालेला आहे. सो त्याच्यानंतर अजून काय करायचं, मला स्टेशनरी एक्सपेन्स बनवायचा आहे. सो अगेन राईट क्लिक करणार, कॉपी, वापस क्लिक, सेव्ह. बाकी मला फील्ड आता चेंज करायची गरज नाही, कारण माझे सगळे एक्सपेन्सचे GL आहेत. बरोबर आहे, सो मला इथे काय वापस आता बघा ऑटोमॅटिकली इथे फील्ड होत आहे, कारण मी GL माझा फर्स्ट जो GL आहे त्याला कॉपी केलेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरीचं काही तुमचं जसं टॉपिक असेल तसं जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर मग तुम्ही जाऊन चेंज करायचं, अदरवाईज सेव्ह करत जावा. ठीक आहे, अजून एकदा कॉपी केलं, इथे 3 यूज केला आपण, आता इथे द्यायचा 4. 4 का आपला इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स अकाउंट. कॉपी केला, अगेन पेस्ट केलं, प्रेस एंटर आणि डायरेक्ट सेव्ह. आता also अजून एक GL आहे आपला लास्ट एक्सपेन्सचा, रिपेअर अँड मेंटेनन्स. सो अगेन चला त्याला कॉपी केलं, बाय, रिपेअर अँड मेंटेनन्स. मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे, खाली पाहिजे तर फुलमध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, वरती पूर्ण लेंथ बसत नाही वरच्या शॉर्ट टेक्स्टमध्ये. सेम, प्रेस एंटर अँड सेव्ह. ठीक आहे, सेम तसंच कॅशमध्ये पण एक आपण बनवूया. बँकचं कॅशचं तर मी बनवलं आहे. अजून एक राईट क्लिक करून माऊसने राईट क्लिक करून कॉपी. तुम्हाला इथे ऑप्शन बघा, आता इथे क्लिक केलं ना तुम्ही इथून पण करू शकता चेंजेस, किंवा इथे ऑप्शन आहे तुम्हाला कॉपी, इथे चेंज कंपनी कोड, अपडेट. ठीक आहे, सो जर कॉपी केलं हे बघा वापस दिसलं तुम्हाला. तो तुम्ही इथे कॉपी ऑप्शनवर इथे क्लिक केलं की तुम्हाला वापस येणार. इथे 1 करतो, इथे मी घेतो बँक, एक बँकेचं GL क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल
बँक अकाउंट म्हणजे आपण कोणतं घेऊया, ICICI बँक अकाउंट. ठीक आहे, सेम टेक्स्ट कॉपी करा, खाली पेस्ट करा. कंट्रोल डेटा, इथे बाकी सगळं सेम बरोबर राहील. इथे पाहिजे तर तुम्ही चेंज करू शकता. इथे आपल्याला फील्ड आहे, G005. ठीक आहे, G005 डबल क्लिक केलं, प्रेस एंटर केलं, सेव. सो आय होप सो कळाले असेल तुम्हाला एक्सपेन्सचे आपण GL क्रिएट केले. ठीक आहे, नेक्स्ट सेशनमध्ये आपण ट्रान्झॅक्शन कसे करायचे ते बघूया. आता एक सीन तुम्हाला इथे दाखवतो. जी विंडो GL क्रिएशनची ओपन आहे ना, कधी कधी तुम्ही जेव्हा न्यू युजर ID घ्याल किंवा काय काय सिस्टममध्ये अशी विंडो येणार नाही तुम्हाला. सो त्याच्यासाठी पण एक ऑप्शन आहे, इथे दिसतं डू नॉट डिस्प्ले नेव्हिगेशन ट्री. सो क्लिक केलं, ओके केलं. ठीक आहे, जस्ट क्लिक ओके. मी /n करतो. /n करायचं म्हणजे एंड होतं स्क्रीन आपली. ठीक आहे, अगेन मी इथे डबल क्लिक करतो FS00 वरती. बघा स्क्रीन अशा पद्धतीने तुमच्या समोर आलेली आहे. आपण याच्या अगोदरची स्क्रीन बघितली ती वेगळी होती. मग आता इथे पण ऑप्शन आहे बघा, चेंज करायला, डिस्प्ले करायला. ठीक आहे, आता हा नंबर रेंज आहे ना इथे दिलेला आहे ना आपण ICICI बँक. सो इथे जर मी डिस्प्लेवर क्लिक केलं की त्या GLशी रिलेटेड आहे बघा इथे येतं. मग इथे कंट्रोल डेटा तुम्हाला शो करतं आहे. मग इथे क्रिएट अँड बँक इंटरेस्ट आपण जे क्रिएट केलं, समजलं. जर समजा तुम्हाला तर ही रेंज मी यूज करून झालेलं आहे. ठीक आहे, सो एक्सपेन्सचे असेल, इन्कमचे असेल, इथे तुम्हाला ती रेंज टाकायची. जेव्हा फर्स्ट टाइम एखादी नवीन रेंज घेणार असाल अंडर एक्सपेन्स, अंडर इन्कम किंवा ड्युटीज अँड टॅक्सेस, सो इथे क्लिक करायचं क्रिएटवरती. जिथे क्रिएटवर क्लिक करायचं आहे, मग तुम्हाला ओके करा. मी ऑलरेडी आहे इथे टाकलेली म्हणून डिस्प्ले होते. ठीक आहे, क्रिएटवरतीच आहे, इथे तुम्ही टाकायचं नंबर रेंज, इथे कंपनी कोड आणि क्लिक ऑन क्रिएट. मग न्यू तुम्हाला इथे GL क्रिएट करायला स्क्रीन विजिबल होते. म्हणजे हे जे हाईड आहे ना आता ते ॲक्टिवेट होऊन जाईल. ठीक आहे, क्लिअर आहे. जर वापस जर नको असेल तुम्हाला, जी पहिलीवाली स्क्रीन पाहिजे असेल, तर पुन्हा आपण कुठे जाणार, सेटिंग्स, हायरार्की डिस्प्ले, त्याच्यानंतर डिस्प्ले अकाउंट इन नेव्हिगेशन ट्री, ओके करायचं. ओके केल्यानंतर अगेन प्रेस ओके करा. इथे तुम्हाला विजिबल नाही होणार, तुम्हाला क्लोज करावी लागेल ही विंडो. /n ही विंडो क्लोज करून पुन्हा चालू करायची, तेव्हा ती स्क्रीन तुम्हाला प्रॉपर विजिबल आहे. जेव्हा केव्हा तुम्ही कॉन्फिगरेशनमध्ये किंवा ट्रान्झॅक्शन करताना जे काही चेंजेस तुम्हाला दिसतील ना, सो जी काय फील्ड अगर चेंज केली तर तुम्हाला ती ज्या विंडोवरती तुम्ही काम करता ती क्लोज करून पुन्हा नवीन चालू करायची. म्हणजे ते जे काही तुम्ही चेंजेस कराल ते अपडेट झालेलं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, बघा वापस ती स्क्रीन तुमच्या समोर इथे विजिबल झाली. ठीक आहे, सो तुम्हाला ही वाली स्क्रीन इझी पडेल की कोणते रेंज आहे, कोणते ग्रुप्स मी यूज करतोय, कशाच्या अंडर कोणती रेंज बनवायची तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे, सो आता आपण एक्सपेन्सची रेंज बनवली आहे. ठीक आहे, आणि एक्सपेन्सवरती आपण ट्रान्झॅक्शन करून बघू. ठीक आहे, हे नेक्स्ट सेशनमध्ये ट्रान्झॅक्शन तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर इन्कमसाठी करू. ठीक आहे, जनरल एंट्रीज बेसिकली आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो आय होप सो तुम्हाला व्हिडिओ GL क्रिएशनचा व्यवस्थित कळायला असेल. एक्सपेन्सचे GL क्रिएट केले आपण, कॅश आणि बँकचे पण क्रिएट केले. ठीक आहे, सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड प्रॉपर बघा, तुम्हाला प्रॉपर कॉन्फिगरेशन कळेल कसं केलं, काय केलं. ठीक आहे, सो थँक्यू सो मच गाईज. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.